या पोस्ट ऑफिस मध्ये गर्दी आहे का काय आहे आणि मी या पोस्ट ऑफिस मध्ये काय करतो चला तुम्हाला समोर सांगतो. तर जय श्रीराम सगळ्याला. तर सकाळची सुरुवात होते आपले बॉडीगार्ड बाहेर घेण्यापासून. खात्या पित्याकडचे आपले बॉडीगार्ड यांना बाहेर घेता घेता माझी हालत खराब होऊन जाते. सगळ्याला त्यांच्या जागेवर उभं करून देते. त्याच्यानंतर चालू करून देतो मी कपड्यावर झटकणी मार. एक काम खतम नाही झालं का दुसरं लागूनच राहते. थोडे बहुत जाळे दिसले होते ते पण साफ करून घेतो. आपल्याकडे पोचा तेवढा जोरात घुमत होता मला वाटलं आखरी दिवस आहे पोचाचा. त्याच्यानंतर आले होते आपले चायवाले काका त्यांच्याकडून घेतो चाय. दुकानातले सगळे काम निपटून मी येऊन जातो पोस्ट ऑफिस मध्ये. इथे येऊन पाहतो पुरे यवतमाळभरची गर्दी इथंच होती. पुरा 1 घंट्यानंतर आपला नंबर आला. तेव्हाच भाऊ पहिले जेवण करायला. पोस्टाचं काम निपटल्यानंतर मी येऊन जातो बँक ऑफ इंडिया मध्ये. अंदरून येतो ती मस्त थंडी करावा तर मी गेलो. आणि जोपर्यंत मी माझ्या काम निपटतो तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून. तुम्ही सगळे ब्लॉग पाहता पण लाईकच नाही करत. फटाफट लाईक करून घ्या. बँकेचं काम निपटून मी निघतो घराकडे जायला. आज माझ्या घरी बनवलं होतं कालवण वांग्याची भाजी आणि पोळी. तुमच्या घरी जेवणात काय होतं आज कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यानंतर आला होता दुपारचा चाय. असं चाय पिते तुम्हाला एका रीलची आठवण आली. 90 बोलतो 90 बोलतो त्याचा अर्थ हे नाही की मी 90 पितो मी सिप करूनच पितो. मित्र बी एवढे डेंजर आहे का नाही काय सांगू तुम्हाला. मेसेज करून म्हणते की ब्लॉग पाहण्यात मजा नाही